अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक सेवेचे व्हिडिओ असतात आपले आध्यात्मिक, तसंच स्वामींची मूर्ती, वस्त्र, सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या, पूजा साहित्य, म्हणजे आपल्याकडे काही मिळत नाही असं नाही। तुम्हाला जर कोणत्याही गुरुची किंवा कोणत्याही देवाची सेवा करायची असेल तर त्यासाठी लागणारं सगळं पूजा साहित्य तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट मध्ये एकाच ठिकाणी मिळतं आणि ते पण घरपोच मिळतं। तर बघा, बऱ्याच त्यांचे प्रश्न असतात की ताई लक्ष्मी स्थिर होण्यासाठी किंवा लक्ष्मी टिकत नाहीये घरामध्ये, तर असं का होतं? आम्ही पण खूप पूजा करतो, खूप सेवा करतो, पण लक्ष्मी टिकण्यासाठी खरंच आपलं देवघर प्रॉपर आहे का? म्हणजे आपल्या देवघरामध्ये पारंपरिक सगळे देव आहेत का? जसं की शिवलिंग आपल्या देवघरामध्ये असायला हवं, गणपती बाप्पांची मूर्ती असायला हवी, तसंच माता लक्ष्मीची मूर्ती असायला हवी। तर मग आपल्या देवघर पूर्ण होतं का हे पण तुम्ही एकदा नक्की बघा, कारण बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती अजूनही अद्यापही नाहीये, माहित नाही का, पण त्यांनी फक्त एखादा फोटो आणतात आणि पूजा करतात। त्या म्हणतात की आमचं देवघर सासरी आहे आणि आम्ही सिटीत राहतो, पण असं नाही ना। आपण जिथं राहतो तिथं आपले कुळाचे देवी देवता असायला पाहिजे, कुलस्वामिनी असायला पाहिजे। तर बघा, तुमच्या घरी शिवलिंग असणं देवघरात गरजेचं आहे, तसंच भगवान विष्णू म्हणजे बाळकृष्ण असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती असणं गरजेचं आहे, माता लक्ष्मीची मूर्ती असणं गरजेचं आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला आपले गुरु म्हणजे गुरु कोणी माना, जसे की माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्त गुरु आहेत, गुरु सुद्धा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे। तुम्ही गजानन महाराजांची मूर्ती ठेवा, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा, दत्त गुरूंची ठेवा, शंकर महाराजांची ठेवा, बाळूमामांची ठेवा, म्हणजे तुमचा गुरु असणं खूप महत्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या कुळाचे देवी देवता म्हणजे तुमचा कुलदेव असेल, ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, म्हणजे प्रत्येकाचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं। त्याच्यानंतर तुळजाभवानी असेल, माता लक्ष्मी असेल, माहूरची रेणुका माता असेल, तर हे सगळे देव आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे। ज्या देवघरामध्ये महादेवांची पूजा होते, ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा होते, ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा होते, त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही। आणि बऱ्याच ठिकाणी मी असं सुद्धा बघते की खूप मोठं घर आहे, बंगला आहे, मोठा फ्लॅट आहे, पण त्यांच्या घरामध्ये बऱ्याचदा मी बघते की देवासमोर निरंजन सुद्धा लावलेलं नसतं, त्या घरामध्ये नित्य पूजा होत नाही, म्हणजे धूप आरती म्हणजे जसं की दिवा लावणं, अगरबत्ती लावणं असं सुद्धा होत नाहीये। म्हणजे घर असून पण ते स्मशानासारखं आहे, ह्याला घर म्हणत नाहीत, कारण आपल्याला आपलं घर हे देवघर बनवायचं आहे। तर असे पण काही मंडळे आहेत की देवपूजाच करत नाहीत घरामध्ये, म्हणजे दिवसेंदिवस त्या देवघरावरती धूळ पडली, कधीतरी सणवार असला तरी उगाच देव घ्यायचे आणि पाण्याने साफ करायचे आणि मंदिरात ठेवून द्यायचे, ह्याला देवपूजा म्हणत नाहीत। तर नित्य देवपूजा करणे, नित्य देवांना अभिषेक करणे, नित्य देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणे आपल्या घरातल्या देवांना, तसंच कुलाच्या देवीचे म्हणजे कुलस्वामिनी आणि कुलदेवाची सेवा करणं आपल्या देवघरामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर न होण्याचा प्रश्नच येत नाही। कारण हे तुम्ही जर सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर आपलं देवघर बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपल्या वास्तुशास्त्रात देव आहेत त्या देवांचे आपण विधिवत पूजन करतोय, तर मग तुम्हाला, मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम यायला पाहिजे। आणि जिथं विष्णूंची सेवा होते तिथं माता लक्ष्मी सदैव असते, विष्णूंची सुद्धा सेवा करा, विष्णू आणि लक्ष्मी माते सुद्धा मूर्ती तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अशी असणारी मूर्ती। आणि तुम्ही एक छोट्या सेवा करा, रोजचा नित्य नैवेद्य दाखवा, रोजची नित्य पूजा करा देवांची, देवांना सुगंधी फुलं, हळदी कुंकू, गंध, अक्षदा वाहा। तसंच गणपती बाप्पा प्रत्येकाच्या देवघरात असणं खूप महत्वाचं आहे, गणपती बाप्पाशिवाय कोणतंही कार्य आपलं पूर्णच होत नाही। आणि बऱ्याच ताईंचं मी देवघर बघते की स्वामींची मूर्ती खूप मोठी आहे, दत्तगुरूंची मूर्ती आहे, पण त्यांच्या घरामध्ये गणपतीचीच मूर्ती नाहीये। तर आजच गणपतीची मूर्ती छोटी का होईना घ्या, आपल्याकडे गणपतीची मूर्ती सुद्धा मिळते स्वामी मूर्ती आर्टमध्ये, तुम्ही आमच्याकडून सुद्धा मागवू शकता। तसंच बघा, माता लक्ष्मीची सुद्धा आपल्या घरामध्ये मूर्ती असायला हवी। आणि ह्या सोबत आपल्या कुळाचे देवी देवता म्हणजे तुळजाभवानी, ज्योतिबा, खंडोबा, महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, म्हणजे तुमच्या कुलाचे जे जे कुलदेव आहेत। कुलदेव म्हणजे काय? आपले आई वडील। आपल्या कुलाचे देव म्हणजे काय असतं? तर आपले आई वडील असतात। मग आपण आपल्या आई वडिलाची सेवा न करता बाकीच्या देवांची करतो, तेव्हा आपले आई वडील आपल्यावरती नाराज होतात। कारण कसं होतं की आपण आईला सोडून मावशीची सेवा करतो, त्यावेळी आपली आई सुद्धा नाराज होत असते। त्यामुळे पहिल्यांदा आपला कुळाचार म्हणजे आपल्या कुलाच्या देवी देवतांची पहिली सेवा। जर तुम्हाला तुमच्या कुलाचे देवच माहित नसतील किंवा कुलस्वामिनी किंवा कुळाचा देव माहित नसेल, तर अशा वेळी बघा, अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडोबा आहे
आणि कुलदेवी ही आपली तुळजाभवानी माता आहे. तुम्ही त्यांचं सुद्धा टाक किंवा त्यांची सुद्धा मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत. तर बघा, आपल्या कुळाचे म्हणजे आपले आई वडील जर आपल्या घरात असतील तर मग बाकी आपल्यावरती कधी कोणतंही संकट येत नाही किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सामना कधी करावा लागत नाही. पण काय करतो, आपले आई वडील घरात नसल्यामुळं आपल्याला खूप त्रास होतो. आपले आई वडील घरात असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जर घरी कुलदेवीतीचं तुम्ही काही करत नसाल किंवा तुमच्या घरी मूर्ती टाक नसेल तर तुम्ही तो घेऊन या. एखादा मंगळवार शुक्रवारी देवीचा वार असतो त्या दिवशी त्यांना तुम्ही पंचामृत अभिषेक करा आणि तुम्ही त्यांच्या मूळ स्थानी जा. जसं की तुळजाभवानीचा टाक आणला तर 1-2 वर्षात त्यांच्या मूळ स्थानी जा, तिथून पण अभिषेक करून घरी आणा. त्यांचा पण कुलाचार म्हणजे त्यांचा मान सन्मान सुद्धा करा. तुमचं कुलदेव कुलदेवती कोणती देवी असतील तिथे जाऊन तुम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करा. म्हणजे कसं की त्यांचा मान सन्मान चांगला झाल्यामुळं त्या तुमच्या घरी येतात आणि तुमच्या कुळाची संरक्षण किंवा आपल्या कुळाचं राखण करतात. तर असे हे कुलाचार आहेत. आपण कुलाचार हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि मान सन्मान करूनच त्यांना तुम्ही घरी आणा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरी एखादा गोड नैवेद्य बनवा, जसं की पुरणपोळी असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही घरी आणा तशी एखादा शिरा किंवा तांदळाची खीर असं काहीतरी गोड पदार्थ बनवा आणि नैवेद्य दाखवा आणि सगळ्यांनी आपल्या परिवाराने एकत्र बसून तुम्ही छान असं स्वयंपाक करून भोजन करा म्हणजे जेवण करा. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे की देवघरामध्ये कोणकोणते देव असावे. तर बघा, माझं देवघरामध्ये तुम्ही बघताय की मी असं काही मानत नाही. मला ज्या देवाची इच्छा असते सेवा करायची मी त्या देवांची सेवा करते आणि ते देव करून घेतात. जसं की बघा, शिवलिंग आहे, माता लक्ष्मी आहेत, दत्तगुरू आहेत, भगवान विष्णू माता लक्ष्मी आहेत, त्याच्यानंतर भगवान बालाजी आहेत, त्याच्यानंतर माझ्या देवघरामध्ये आपलं हे पण आहेत काय गणपती बाप्पाची एक चांदीची पितळेची मूर्ती भरीव आहे आणि चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे. तसंच मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो आहे त्याचं सुद्धा पूजन करते. तसंच धनलक्ष्मी कुंचन आहे माझ्याकडं, मी लक्ष्मीची ती सेवा करते. त्याच्यानंतर माझ्या देवघरामध्ये तुम्ही तर बघताय की बाळकृष्ण सुद्धा आहे, अन्नपूर्णा आहे. म्हणजे सगळ्या देवांची माझ्याकडून सगळे देव सेवा करून घेत आहेत आणि मलाही खूप छान वाटतं. कारण आपल्याकडून काहीतरी चांगलं कार्य घडते, सगळ्या देवांची देवघरामध्ये सेवा घडते, हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बघा, एकच देव असतो पण आपण त्याची सेवा करायला सुद्धा वेळ नाही असं म्हणतो. वेळ का नाहीये? आपण जर आपल्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेळ काढतो, जसं की कुठे जायचं असेल, आपण कसं 3 टाइम जेवतो, जेवायला म्हणतो का नको आता उद्या जेवू आपण किंवा पुढच्या सणालाच जेवण करू. मग देवांची पूजा का बरं सणासुदीला करायची, रोज का नाही करायची? मग रोज देवाचा आशीर्वाद नको असतो का आपल्याला? आणि कसं असतं की आपली दिनचर्या जी आहे, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आंघोळ करून शुद्ध स्नान करून सर्वप्रथम आपण आपल्या देवाला नमस्कार करायचा आहे, देवांची पूजा करायची आहे. त्यांना काही चहा असेल, दूध साखर असेल, खडी साखर असेल, हा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या कार्याला, तुमचं जसं की व्यवसाय असेल, उद्योग असेल, जॉब असेल, तुम्ही ती सुरुवात करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण देवाची सेवा अभिषेक झाल्यानंतर देव आपल्याला छान असा आशीर्वाद देऊन जातो आणि दिवस आपला एकदम छान आणि प्रगतीच्या मार्गावरती, यशाच्या मार्गावरती जाण्यासाठी आपला दिवस चालू होतो. तर हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटतं. तर तुम्हाला मी माझी देवपूजा दाखवणार आहे की मी देवपूजा कशी केली. तर तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की मी स्वामींची पूजा करते, दत्तगुरूंची पूजा करते. म्हणजे माझ्या देवघरामध्ये कोणाची पूजा होत नाही असं नाहीये. मी काहीच मानत नाही हा देवाची पूजा नाही करावी. काय कसं असतं, काही न करण्यापेक्षा कोणत्या तर देवाची सेवा करणं गरजेचं आहे. आपण भरून बसलो की मी ह्याची सेवा कर, म्हणजे काय होतं, काही वेळेस असं पण होतं, खूप काही ठरवतो पण काहीच होत नाही. त्याच्यावर तुम्हाला वाटतं ना की ह्या देवाची सेवा करावी, पटकन तुम्ही ती सेवेला लागायचं, कोणताही विचार करायचा नाही. कारण कोणतीही सेवा न करण्यापेक्षा कोणती तरी सेवा केलेली चांगली आणि चांगलं कार्यासाठी वेळ नाही कधी वाया घालवायचा किंवा वेळ लावायचा नाही, तो पटकन करायचं. तर बघा, तुम्ही सगळे माझ्याकडून स्वामींची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती, तसंच तुळजाभवानी मातेची मूर्ती, आई साहेबांची, गणपती बाप्पाची, श्रीयंत्र, तर सगळ्यांची पूजा माझ्या देवघरातून करून जाते. कारण सगळ्यांना असं वाटतं की ताईंकडूनच पूजा करून घेऊ. तर बघा, मी असं काही मानत नाही किंवा मला आजपर्यंत कोणताही वाईट अनुभव किंवा माझं काहीच वाईट नाही झालं. आता बाळूमामाची मी सेवा करत नाही, पण माझ्या हातून बाळूमामांची मूर्तीची पूजा करून ती पोचली पण कर्नाटकामध्ये. तर त्यांनी काही माझं वाईट केलं का? नाही वाईट केलं. तर बघा, प्रत्येक देवाची पूजा करते मी, विठू माऊली असतील, गोरक्षनाथ असतील. कारण कसं असतं की शेवटी ते देव आहेत आणि देवानी आपल्याला बनवलंय, त्याच्यामुळे आपण प्रत्येक देवाची पूजा किंवा आपण बघा जिथं जाऊ तिथं देव दिसला की आपण नमस्कार करतो. का करतो? कारण ते आपले देव आहेत, आपले गुरु आहेत. त्याच्यामुळे बघा, माझं भाग्य खूप चांगलं समजते मी की मला सगळ्या देवांची सेवा करण्याचा योग मिळाला किंवा
भाग्य आहे माझं किंवा नशीब खूप चांगलं आहे की सगळ्या देवांनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि घरोघरी सगळे देवी देवता पोहोचतायत आणि खूप छान वाटतं की काही का असं नाही की आपल्यामुळे एखाद्याला आपण वाईट सल्ला देण्यापेक्षा वाईट मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय, आपण काहीतरी कोणाला तरी चांगला मार्ग दाखवतोय आणि हे आपल्या माध्यमातून आपले गुरु करून घेतात, निमित्त मात्र आपण असतो. तर चला तुम्हाला मी दाखवते की देवघराची पूजा कशी करायची. मी केलेली आहे. स्वामींची पण पूजा तुम्हाला मी दाखवते. आज वार आहे गुरुवार, खूप छान अशी माऊलींची पूजा केलेली आहे. बघा खूप छान अशी स्वामींची पूजा झालेली आहे. आज वार आहे गुरुवार. तर बघा माऊलीने येल्लो कलरची शॉल घातलेली आहे आणि खूप सुंदर अशी कंता टोपी घातलेली आहे. तर बघा सर्वप्रथम बघा आपण दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. तर बऱ्याच ताईंना हा माझा दिवा खूप आवडतो आणि हा दिवा माझ्याकडे खूप वर्षापासून आहे बरं का. प्युअर पितळेचा ब्रासचा आहे. हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा आज स्वामींची खूप छान अशी पूजा पण झालेली आहे माऊलींची. माऊली बघा किती गोड दिसतंय. तसंच बघा हे बघा माझ्या देवघरामध्ये सगळे देव आहेत बघा. शिवलिंग आहे, त्याच्यानंतर बघा भगवान विष्णू, माता लक्ष्मी आहे, बाळकृष्ण आहे, विष्णूंचं पाऊल सुद्धा आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती पितळेची आहे, आई तुळजाभवानी आहे, दत्तगुरु आहे, धन्वंतरीची सुद्धा मूर्ती आहे. तसंच बघा कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असतील अन्नपूर्णा माता आहेत, तिथं मध्ये महालक्ष्मी आई आहे. त्याच्यानंतर इकडे बघा तिरुपती बालाजी आहेत. तर हे असं माझं छोटंसं देवघर आहे आणि या छोट्याशा देवघरामध्ये बघा सगळ्या देवांची छान अशी पूजा झालेली आहे. कारण कसं असतं जेव्हा तुम्ही अशी छान पूजा करता तेव्हा तुम्हाला हे बघा पादुक आहे, तेव्हा तुम्हाला देव आशीर्वाद देतात. तसंच बघा तुम्ही सगळे तर सेवा करताय धनलक्ष्मी कुंचनची. मी सुद्धा सेवा करते धनलक्ष्मी कुंचनची. कारण आर्थिक आपल्या घरामध्ये आवक वाढण्यासाठी किंवा आपल्या घरी लक्ष्मीमाता स्थिर राहण्यासाठी धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा मी सांगितली ती बऱ्याच ताई करतायत आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर खूप सुंदर अशी बघा धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा केलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा चांदीचे सगळे रत्न आहेत. तसंच बघा दिव्याची सुद्धा विधिवत पूजन करायचं आहे. बऱ्याच ताई दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणत्याही देवाची सेवा करायची नाही असं मी बऱ्याचदा सांगते. कारण कसं असतं दिव्याला साक्षी मानून सगळे देवी देवता तुमचा अभिषेक स्वीकारत असतात. त्यामुळे अगोदर दीप पूजन करायचं आहे. आणि बघा माऊलींची पूजा किती छान झालेली आहे. स्वामी माऊलींची पूजा खूप छान अशी आजची झालेली आहे. हा मोराचा दिवा पण बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. तर बघा आपल्या देवघरामध्ये जर आपण सगळ्या देवांची मनापासून सेवा करतोय तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती किंवा लक्ष्मी स्थिर राहणार नाही असं कधी होतच नाही. तर बघा मनापासून सेवा करा आणि तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करा. तुमच्या दिवसाची सुरुवात सेवेनंच होऊ दे. बघा स्वामींनी फुल पण दिलं, छान झाली सेवा. तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या सेवेनेच होऊ दे गुरुच्या. तर बघा स्वामींनी खूप छान असा आशीर्वाद सुद्धा दिला. श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामींचा बघा खूप छान अशी सेवा झालेली आहे माऊलींचा. सकाळी तो अभिषेक करता करता स्वामींचा जप करून घेतला. आणि सुगंधी फुलं बघा गुलाबाची फुलं फुलं भरपूर मिळतात आमच्याकडे. हार आज आणला नाहीये, हार उद्या स्वामी माऊलींना आणेल कारण आज हार घ्यायला जायलाच वेळ नाही भेटला. पण जी होती ती पूजेला फुलं मी ही केलेली आहेत. आणि स्वामींनी बघा खूप छान असा आशीर्वाद सुद्धा दिला माऊलींनी. तर बघा स्वामींची प्रचिती स्वामींचा अनुभव बऱ्याच ताईंना येतो. तर हा लक्ष्मीची फ्रेम जी आहे आपल्याकडे मिळते, ही जो धनाचा वर्षाव करतायत तशी फ्रेम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर बघा कवड्या बघा तुम्ही बघू शकता चॉकलेटी ह्या कवड्या आहेत तपकिरी कलरच्या. कमळगट्ट्याचे मणी भरून ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये बघा गोमती चक्र आहे. तसंच ह्याच्यामध्ये बघा सगळे धन महालक्ष्मीचे मी ठेवलेले आहेत. आणि अशी धनलक्ष्मी कुंचनची छानशी सेवा केलेली आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या व्यवसायामधली आवक वाढण्यासाठी खूप छान अशी लक्ष्मीची सेवा आहे. तुम्ही सुद्धा करा आणि तुमचा स्वतःचा अनुभव सुद्धा मला सांगा आणि स्वामींची सेवा करा.
कारण स्वामींच्या सेवेत जे सुख आहे ते कशामध्येच नाही आहे. आणि तुम्ही मनापासून करा, तुम्ही मनापासून स्वामींना गुरु मागा, गुरु माना. काय हवं म्हणून सेवा करू नका. ह्या भगवंताने खूप काही दिले आपल्याला, म्हणून स्वामी माऊलींची सेवा करा. तुम्ही सगळ्या देवी देवतांची सेवा करा, दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराज. तसंच बघा प्रत्येकाचे गुरुस्थाने वेगवेगळं असतं. कोणी दत्त महाराजांची सेवा करतो, कोणी बाळूमामा, कोणी शंकर भगवानांची सुद्धा सेवा करतात. तसंच शंकर महाराज आहेत. त्याच्यानंतर बघा कोणी साईबाबा. म्हणजे प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात. तर तुम्ही कोणत्याही गुरुची सेवा करा, फक्त मनापासून करा, मनोभावे करा आणि कोणताही स्वार्थ नका ठेवू. कोणतीही सेवा बिना स्वार्थाची केली तर लवकर फळ मिळतं. कोणताही स्वार्थ मनामध्ये ठेवलेली सेवा कधीच फळ लवकर देत नाही. कारण कसं असतं, तुमच्या सेवेतला भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही किती मनापासून सेवा करता ह्याला खूप जास्त महत्त्व असतं. तर बघा स्वामींची खूप छान सेवा झाली. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा स्वामींची अशी छान सेवा करा. आणि बघा प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक काही ना काहीतरी गोष्टीला खूप चांगल्या काही होण्याच्या मार्गावरती असतात. पण काय होतं की आपण सेवा ही मध्ये सोडून देतो. प्रत्येक गोष्ट ही स्वामी आपली ऐकत असतात. तुम्ही मनापासून सेवा करा, तुम्ही मनापासून स्वामींशी बोला, अंतःकरणातनं स्वामींशी जोडा. स्वामी तुम्हाला एक ना एक दिवस नक्की प्रचिती अनुभव देतील आणि तुमचं सुद्धा स्वामी सेवेतून खूप कल्याण होईल. कारण स्वामी सेवेसारखं सुख जगामध्ये कशामध्येच नाही आहे. कारण कोणी असो नसो पण स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. सदैव स्वामी आपल्या सोबत असतात आणि अशक्य ही शक्य स्वामी करतात. बऱ्याच भक्तांना अनुभव आहेत स्वामी सेवेचे. म्हणजे प्रत्येक गुरुची सेवा ही मनापासून केली तर गुरु हे फळ मनापासून देतो. आणि कधी कधी सेवेची परीक्षा सुद्धा होते की हा भक्त सेवेमध्ये टिकतोय की नाही, हा माझी सेवा कोणत्या स्वार्थापोटी तरी करत नाही ना. म्हणजे खूप काही देवसुद्धा परीक्षा घेऊनच आपल्याला ते फळ देतो आणि आपण त्याच्या योग्य आहे की नाही हे सुद्धा आपले गुरु आपलं बघत असतात की मी जे देतोय तो हा सांभाळू शकेल का. तर बघा खूप छान अशी देवाची सेवा आहे. आपल्या घराला सुद्धा देवघर बनवा. आपल्या घरामध्ये सुद्धा देवांचं अस्तित्व असावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी आजच सेवेला लागा. देवी देवतांची छान सेवा करा, त्यांचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ. तसंच घरामध्ये सकाळ संध्याकाळ एक दिवा लावा, अगरबत्ती लावा. कारण आपलं घर हे देवघर वाटलं पाहिजे. आपल्या घरी देवानी वास्तव्य केलं पाहिजे. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही छान अशी सेवा करा. बघा तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये बदल नक्की घडेल. तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी माता स्थिर राहील आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देईल. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.